या बातमीचे प्रायोजक आहे अभिजित गव्हाणे यांचे हॉटेल गावरान तडका सोलापूर। देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांची सगळी पिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलेलं दंगली नावामध्ये। सगळ्यात प्रथम या गोष्टीचा मी निषेध करतो की प्रणितीताईंनी जे विधान केलंय त्याचा निषेध करतो। दंगल लावणार होते 2 दिवस आधी सोलापुरात, लाच वाटायला पाहिजे, रक्तावर राजकारण करतात लोक। अतिशय अहंकाराच्या प्रत्येक गोष्टी चाललेल्या आहेत, अहंकाराने बोललं जात आहे। मला त्यांच्या पक्षाच्या ह्याच्यात जायचं नाही। जर आपल्या इकडे लावल्या 4 हुतात्म्यांच्या शहरामध्ये, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते, मग त्याच्या कानात सांगितलं गेलेलं। आणि ती नाही, तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर, पोलिसच्या दिवशी काय झालं। ही जी मानसिकता ही अहंकारातनं आलेली मानसिकता आहे आणि ही मानसिकता संपवण्याला वेळ लागणार नाही। तुमच्या वडिलांचा त्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 2 वेळा तुमच्या आईचा एकदा पराभव केलेला आहे। भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्लॅन होता। या आरोपानंतर त्यांचे पडसाद सोलापूरच्या राजकारणात उमटले आहेत। भाजपा ही अतिरेकी वृत्तीची आहे असा आरोप देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारलं असता शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत हिंदू मतदारांनी भाजपच्या उमेदवारास भरभरून मताधिक्य दिली, ही सल खासदार प्रणिती शिंदे यांना बोचत आहे। म्हणून तर असे ते बेताल वक्तव्य प्रणिती शिंदे या करत असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र काळे यांनी दिली आहे। मागील 3 पराभवानंतर मिळालेल्या एका विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे ह्या इतक्या होरपळून गेल्या आहेत की त्यांच्या नुसता अहंकार दिसून येतोय। कदाचित याच कारणामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षातूनच विरोध होत असल्याची खंत व्यक्त करत नरेंद्र काळे यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांवर देखील सडकून टीका करत हे वक्तव्य केलं आहे। सगळ्यात प्रथम या गोष्टीचा मी निषेध करतो की प्रणितीताईंनी जे विधान केलंय त्याचा निषेध करतो। आणि आज प्रणितीताई जर सांगत असतील की त्या दरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला होता, तर त्यांना काय दंगली अपेक्षित होत्या? त्यावेळेस त्यांनी का सांगितलं नाही की अशा प्रकारचा दंगली घडवण्याचा प्रयत्न होता? ही जी मानसिकता ही अहंकारातनं आलेली मानसिकता आहे आणि ही मानसिकता संपवण्याला वेळ लागणार नाही। तुमच्या वडिलांचा ह्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 2 वेळा तुमच्या आईचा एकदा पराभव केलेला आहे, हे विसरू नका। एका पराभवाने एवढा अहंकार येऊ देऊ नका। आणि तुम्ही अहंकारात काय करताय, ह्या शहरात काय वातावरण निर्माण करताय याचं भान आपल्याला असू द्या। आपण 2 समाजात कुठंतरी वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करताय, दंगली घडवण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही। ज्यावेळेसपासून भारतीय जनता पार्टी सरकार आला एकदाही दंगल या शहरात घडली नाही, पण आपण असताना दर 10 वर्षांनी दंगल ह्या शहरात घडत होती। हिंदू मुसलमानात द्वेष निर्माण होत होता आणि आता तोच प्रयत्न तुमच्याकडनं होतोय। ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि प्रणितीताईंना माझं सांगणं आहे की शहरात तुम्हाला हिंदूंनी मतं दिली नाहीत, म्हणून हा जो आपला प्रयत्न चालला आहे हा अतिशय चुकीचा आहे। मुस्लिमांना भयभीत करायचं, मुस्लिमांना भीती दाखवायची आणि कायम त्यांची मतं घ्यायची, हे जे राजकारण आजपर्यंत काँग्रेसने केलं आहे, या काँग्रेसच्या त्याचा निषेध करतो, या विचारसरणीचा निषेध करतो मी। आणि हे येणाऱ्या काळात कधीही खपून घेतलं जाणार नाही, हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सांगतो। अतिशय अहंकाराच्या प्रत्येक गोष्टी चाललेल्या आहेत, अहंकाराने बोललं जात आहे। मला त्यांच्या पक्षाच्या ह्याच्यात जायचं नाही, पण त्यांच्या पक्षाच्या कृतज्ञता मिळाव्यात काय की माझं नेतृत्व तुम्ही मान्य करत नाही, ही भाषा जर कृतज्ञता मिळाव्यात असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही। आणि त्या लाचार नेत्यांचंही मला अतिशय वाईट वाटतं की नाही ताई, मी तुमचं नेतृत्व स्वीकारलंय असं सांगण्यासाठी जर कृतज्ञता मिळावी होत असेल तर त्या पार्टीतली काय लोकशाही हे लक्षात येते। ताईंचा जो अहंकार आहे हा लोकशाहीच्या मार्गानेच आम्ही ह्या अहंकाराला उत्तर देऊ, हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो। काय थाळी, काय बेत, काय चव, ओकेच आहे सगळं। अस्सल खवयांसाठी अस्सल मेजवानी, गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गावरान तडका। अस्सल गावरान चवीचं मटण आणि चिकन गावरान तडका। आमच्या येथे चिकन थाळी, मटण थाळी, जत्रा मटण थाळी, चिकन उकड, मटण उकड आणि गावरान चिकन थाळी, तेही आपल्या बजेटमध्ये उपलब्ध। सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 11 आपल्या सेवेत रुजू। आमचा पत्ता
रंगभवन चर्च समोर 7 रस्ता रोड सोलापूर. संपर्क 85 52 06 02 23 आणि 96 57 51 22 18.